महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पोलादपूर शिक्षण विभागाच्या सावळ्या गोंधळाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष ओमकार मोहिरे यांचे आमरण उपोषण। पोलादपूर पंचायत शिक्षण विभाग बनलाय नेहमी चर्चेचा केंद्रबिंदू। पोलादपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा गलथान आणि निष्क्रिय कारभार पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षण विभागातील विविध समस्यांबाबत अर्ज, निवेदने व विनंत्या करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर पोलादपूर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष ओमकार मोहिरे यांनी शिक्षण विभागाच्या कारभाराविरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। पोलादपूर पंचायत समिती शिक्षण विभागातील अनागोंदी, विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात हे उपोषण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। उपोषणाच्या दिवशी विविध सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिकांनी उपोषणास्थळी भेट देत पाठिंबा दर्शवला। मात्र दिवसभर उपोषण सुरू असतानाही संबंधित प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही। त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सदर उपोषण आजही सुरू असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपोषणास्थळी पोलीस प्रशासन उपस्थित आहेत। प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून शिक्षण विभागातील प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सिद्धेश पवार, तृप्ती भोईर, पोलादपूर।